डोंबिवली महाराष्ट्र राज्यात ठाणे जिल्ह्यात असलेलं एक छोटंसं शहर. शहर जरी छोटं असलं तरी त्याची ख्याती फारच मोठी आहे. हे शहर देशात दुसरं आणि महाराष्ट्रात पहिलं सर्वात जास्त सुशिक्षित शहर म्हणून ओळखलं जातं. चला तर मग फिरूया हे डोंबिवली शहर. फडके रोडवर असलेलं हे आहे प्रसिद्ध गणेश मंदिर. या मंदिराची स्थापना झाली 1924 साली. कोणताही डोंबिवलीकर शुभकार्यास प्रारंभ करण्याअगोदर त्या बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. हे आहे डोंबिवलीतील MIDC मध्ये असलेलं सावित्रीबाई फुले नाट्यगृह. मोठमोठ्या कलाकारांची नाटकं इथे गाजतात. त्यानंतर आपण वळूया डोंबिवलीतील जिमखाना इथे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आहे डोंबिवली जिमखाना. इतर वेळेला जरी या मैदान खाली दिसत असलं तरी सुद्धा डिसेंबरमध्ये या महिन्यात पाऊल ठेवायला सुद्धा जागा नसते. त्यासाठी कारणच डिसेंबरमध्ये इथे डोंबिवलीतील उत्सव नावाची मोठी जत्रा भरते. जिमखान्याला लागूनच असलेला हा एक हायडा सर्कल. याजवळ कॅप्टन विनय कुमार यांच्या स्मरणार्थ असलेला हा रंगाडा. 26 जानेवारी व 15 ऑगस्ट या दिवशी इथून भव्य परेड काढला जातो. डोंबिवली पश्चिमेतील ही आहे रेतीबंदरची खाडी. या खाडीत मच्छीमारी केली जाते. समोरचा जो भाग दिसतो हा भिवंडीचा भाग आहे. हा आहे गणेश घाटाचा परिसर. या परिसरात गणेशोत्सवाच्या काळात मोठमोठ्या गणपतीचं विसर्जन तसंच इतर धार्मिक वस्तूंचं विसर्जन केलं जातं. अशा आमच्या डोंबिवलीत सर्वजण पारंपरिकरित्या साजरे केले जातात. हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा दिवशी डोंबिवलीत भली मोठी मिरवणूक काढली जाते. त्यामुळे मिरवणुकीत जास्त करून डोंबिवलीतील तरुणांचा समावेश असतो. तसंच दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी हे सर्व सण पारंपरिकरित्या साजरे केले जातात. अशी आमची डोंबिवली सर्व गुण संपन्न आहे.